पहिली प्रतिक्रिया अशी आहे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही स्थायी खासदारांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय माझा संजय देशमुखचा एकट्याचा नव्हता, या स्थायी खासदाराचा होता। विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला पाहिजे हा प्रमुख उद्देश होता। खऱ्या अर्थानं यवतमाळ वर्धा नांदेड जी रेल्वे प्रकल्प आहे ती रेल्वे प्रकल्प आमच्या कार्यकाळात पूर्ण झाला पाहिजे। ह्या सुद्धा गोष्टी अनेक विकासाच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या, त्यांनी मान्य केल्या। भाऊ, एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहेत ठाकरे गटाचे पदाधिकारी विरोधात आहे, अशातच कुठेतरी तुडवा हा जो राऊती सांगितलेला आहे या संदर्भात काय सांगणार? आता ते काय बोलून राहिले काय नाही, आता सर्वसामान्य जनता आता तुम्ही पाहिलेली आहे। असं मारण्याचं आणि याचं करण्याचं त्या गोष्टीला आम्ही काही धारा देत नाही। या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आम्ही मिळून या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सोबत घेऊन विकास सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार। भाऊ, एकीकडे पाहिलं तर शिंदे गटाचे ठाकरे गटाचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आज तुमच्यासोबत आज ह्या रॅलीमध्ये सहभाग झाले, कसं काय सांगणार या संदर्भात? मोठ्या प्रमाणावर नाही, 80% लोक या ठिकाणी सोबत आलेले आहे। वाशिमचे असो यवतमाळचे असो सर्वसामान्य सर्व शिवसैनिक या ठिकाणी सोबत आलेले आहेत। त्यांना सुद्धा माहीत आहे 2 वर्षाच्या कार्यकाळात मी प्रामाणिकपणे सकाळी 6 वाजेपासून तो रात्री 11 वाजेपर्यंत इमानदारीनं प्रत्येक आलेल्या माणसाचं काम कसं करता येईल असा प्रयत्न केलेला आहे। फक्त निधी मी देऊ शकलो नसल्यामुळं माझे हात त्या ठिकाणी टिकले होते। भाऊ, ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की संजय भाऊ येईपर्यंत पावसाने पवित्र केलं, काय सांगणार? आता योगा मी पहिल्या निवडणुकीत उभा होतो त्या दिवशी पाऊस आला, मी जेव्हा निवडून आलो त्याही दिवशी पाऊस आला, दुसऱ्या निवडणुकीत उभा झालो त्याही दिवशी पाऊस आला, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याही दिवशी पाणी आलं आणि आज सुद्धा पाण्याचा योग आला। त्याच्यामुळे मला सुद्धा आनंद झालेला आहे। आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम परमेश्वराने या ठिकाणी केलेलं आहे। हे आपल्या सर्वांसाठी शेतकरी बांधवासाठी आनंद आहे। भाऊ, एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोकांनी सांगितलं, जनतेने सांगितलं की विकासाच्या कामासाठी शिंदे गटामध्ये संजय देशमुख सामील झाले, काय सांगणार या संदर्भात? नाही, निश्चितपणे विकासाचा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवलेला आहे। भारतीय जनता पार्टी असो, अजित पवार गट असो आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असो, आम्ही सामूहिकरित्या या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन आपण चांगलं काम करण्याचा यवतमाळ जिल्ह्याला आणि वाशिम जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही। थँक्यू भाऊ।
आहे